लातूर शहरात बुलेटला फटाका सायलेन्सर लावून कर्णकर्कश आवाज करणाऱ्या वाहनचालकांविरोधात लातूर शहर वाहतूक शाखेने धाक कारवाई सुरू केली आहे। ध्वनीप्रदूषणाला आळा घालण्यासाठी राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत 7 बुलेटस्वारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून एकूण 7,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे। शहरातील काही बुलेटस्वार आपल्या वाहनांमध्ये नियमबाह्य पद्धतीने फटाका सायलेन्सर बसवून बुलेटचा मोठा आणि कर्णकर्कश आवाज करत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत होत्या। विशेषतः रस्त्यावरून जाताना अचानक फटाक्यासारखा मोठा आवाज होत असल्याने लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण तसेच सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे। नागरिकांच्या तक्रारी आणि ध्वनीप्रदूषणाचे गांभीर्य लक्षात घेऊन लातूर शहर वाहतूक शाखेने विशेष मोहीम राबवली। या मोहिमेदरम्यान फटाका सायलेन्सर वापरणाऱ्या 7 बुलेटस्वारांवर कारवाई करण्यात आली। संबंधित वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करून एकूण 7,000 रुपयांचा दंड आकारण्यात आला। दरम्यान पोलिसांनी स्पष्ट केले आहे की ही कारवाई केवळ दंडापुरती मर्यादित राहणार नाही। यापुढे नियमबाह्य सायलेन्सर वापरणाऱ्या वाहनांवर अधिक तीव्रतेने कारवाई केली जाणार आहे। आवश्यकतेनुसार नॉईज लेव्हल मीटरच्या सहाय्याने वाहनाच्या आवाजाची पातळी तपासली जाईल आणि नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित वाहनचालकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे। वाहनधारकांनी आपल्या बुलेटला बसवलेले नियमबाह्य फटाका सायलेन्सर तत्काळ काढून टाकावेत आणि कंपनीने निर्धारित केलेला किंवा नियमानुसार मान्य असलेला सायलेन्सर बसवून घ्यावा, असे आवाहन लातूर जिल्हा पोलीस दलाकडून करण्यात आले आहे। पोलिसांनी नागरिकांनाही आवाहन केले आहे की आपल्या वाहनामुळे इतरांना त्रास होणार नाही, याची प्रत्येक वाहनचालकाने काळजी घ्यावी। बुलेटचा मोठा आवाज करून स्टाईल किंवा दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची यापुढे गय केली जाणार नाही। फटाका सायलेन्सर वापरून विनाकारण कर्णकर्कश आवाज करणारे वाहन निदर्शनास आल्यास संबंधितांविरुद्ध नियमानुसार कठोर दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई केली जाणार आहे। त्यामुळे लातूर शहरातील बुलेटस्वारांनी आता सावध होण्याची गरज आहे। बुलेटचा आवाज वाढवण्यासाठी नियमबाह्य सायलेन्सर बसवण्याऐवजी वाहतूक नियमांचे पालन करणे आणि इतर नागरिकांच्या शांततेचा विचार करणे आवश्यक आहे। वाहनाचा आवाज स्टाईल नाही, तर इतरांच्या त्रासाचे कारण आहे। नियम पाळा आणि ध्वनी प्रदूषण टाळा। दुहेरी अवतरण चिन्ह। लातूर वाहतूक शाखेच्या या कारवाईमुळे शहरातील वाढत्या ध्वनी प्रदूषणाला आळा बसण्यास मदत होणार असून नियमबाह्य सायलेन्सर वापरणाऱ्या वाहनचालकांवर आगामी काळात आणखी कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे।